कमी मार्क मिळवणारा व्यवहारामध्ये हुशार असतो, त्याच्यामुळे तो पुढे जातो. आणि जास्त मार्कवाला नुसता डोक्यानेच जास्त असतो, तो व्यवहारात कमी असतो. घड्याळाचं बटन दाब ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. मध्ये काही मोठे लोक येऊन शेरशायरी करून गेले, मलाही जरा खुमखुमी आली. हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं. हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतर कर साबित करे. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. आम्ही पण काही कच्चे नाहीयेत, पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. शिट्ट्या वाजवतो म्हणजे खरंच आहे. कधी रे सुधारणार तुम्ही? परत मग मी बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले, अरे जग कुठं चाललंय, इतर देश कुठं चालले, इतर राज्य कुठं चालली. आपण जरा आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा. कशामध्ये आपण वाद घालतोय, कशा करता समाजामध्ये तेढ निर्माण करतात. अरे आपण सगळे माणूस आहेत, माणूस की दाखवा. मी आहे तुम्हाला आहे का कुणाच्या मनगटात किती जोर आहे ते अजित पवार पण माहिती आहे. मी एकदा एखाद्यानी माझ्या कार्यकर्त्यांना जर धक्का लावला, जर तिथं काहीतरी गडबड केली तर मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही. अरे कसा आहेस तू, बरा आहेस का, काही अडचण आहे का, मला येऊन भेट. पवार साहेब अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब. त्याच्यामध्ये अगबत ना, आता मी विचारतो काय. अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना. उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूं. पुण्यात आणि आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या महानगरपालिकेत सगळे नगरसेवक नगरसेविका तुम्ही निवडून दिले, तर मी त्याच्यानंतर तुम्हाला PMPMLचं मोफत आणि मेट्रोपोल महाराष्ट्रातील दादाचा वादा आहे. आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे. गल्लीतला दादा ओळखा पाहू. कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे. आताच्या पोरांना गोट्या माहित नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायचे गोट्या माहिती. दिवसा ज्यांच्या बरोबर असाल, रात्री पण त्यांच्याच बरोबर. म्हणजे त्याच्यामुळं अरे थांब रे थांब, एकच मामा आहे म्हणूनच आणलाय निवडून. जरा का जरा मामीचं पण नाव घे, मामी नाराज होती. इतके चांगले व्यक्तिमत्व आहेत, मग त्यांना कधी राष्ट्रवादीत बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला? नाही वाटलं, कारण ते राष्ट्रवादीत आल्यानंतर माझंच महत्व कमी झालं असतं ना. त्यांना राष्ट्रवादीत होते कसं आणायचं. अरे आम्ही काय तिथं गोट्या खेळायला आलो. मला याच्यावर कमेंट पाहिजे तुम्ही. गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, खुर्च्यांची थोडी आतला बदल झाली आहे. मनात तर काही जात नाही ते. कसं काय वाटतंय, गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय. या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ज्यांच्या पुढाकारातनं प्रयत्नातनं आजचा हा कार्यक्रम आपल्या. अरे बाबा, केस खराब झाल्यावर केस माझेच केस मी विसरले, तुमच्या नाही.